तर आता मनोज जरांगे पाटील आजपासून मुंबई, पुणे, नाशिकच्या दौऱ्यावर असणार आहेत। तर जरांगे अंतरवाली सराटीमधून निघतील आणि त्यांचा आळंदी देवाचीमध्ये मुक्काम असणार आहे। 7 फेब्रुवारीला नवी मुंबईमधल्या कामोठे इथं सकाळी त्यांचा कार्यक्रम होईल आणि संध्याकाळी दादरमधील शिवाजी मंदिरातल्या कार्यक्रमाला जरांगे पाटील उपस्थित राहणार आहेत। 8 फेब्रुवारीला सटाणा इथं तर 9 फेब्रुवारीला बीडमध्ये जरांगेंचा दौरा असेल आणि त्यानंतर 10 फेब्रुवारीला अंतरवाली सराटीमध्ये सकाळी 10 वाजता मराठा समाजाची बैठक घेऊन जरांगे आमरण उपोषणाला पुन्हा सुरुवात करणार आहे। तर आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून जरांगेंचा महाराष्ट्र दौरा कसा असेल यावर एक नजर टाकूयात। 6 फेब्रुवारी रोजी अंतरवाली सराटीहून सिक्रापूर मार्गे ते चाकणकडे रवाना होतील। 7 फेब्रुवारी सकाळी 11 वाजता आळंदीहून चाकण मार्गे खोपोली पनवेलमधून नवी मुंबईमध्ये ते पोहोचतील। 7 फेब्रुवारीला संध्याकाळी 6 वाजता शिवाजी मंदिरमधील कार्यक्रमामध्ये ते उपस्थित राहणार आहेत। तर 8 फेब्रुवारी रोजी सकाळी 11 वाजता मुंबईहून नाशिक मार्गे साल्हेरला ते पोहोचणार आहेत। तर 8 फेब्रुवारी रोजी छत्रपती संभाजीनगर मार्गे पुन्हा ते अंतरवाली सराटी इथं येतील आणि त्यानंतर सकाळी 10 वाजता 9 फेब्रुवारी रोजी सकाळी 10 वाजता गेवराई तालुक्यामध्ये ते मराठा समाजाची सभा घेणार आहेत। तर 9 फेब्रुवारी दुपारी 12 वाजता कोळवाडीमध्ये कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे। अशा प्रकारे जरांगे पाटलांचा हा महाराष्ट्र दौरा असेल। 10 तारखेला सकाळी महाराष्ट्रातल्या मराठा समाजाची इथं बैठक आहे। गोदापट्ट्यातल्या मराठा समाजाची अंतरवालीला सकाळी 10 तारखेला 10 वाजता बैठक आहे। महाराष्ट्रातला मराठा बांधव सुद्धा त्या बैठकीला येणार आहे, परंतु जर शक्य असेल तर त्यांनी येऊ। काय धावपळ करण्याची महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला ही नाही आहे। त्यांना शक्य असेल तर त्यांनी येऊ। गोदापट्ट्यातले मात्र सगळे बांधव या बैठकीला उपस्थित राहणार आहेत आणि त्यानंतर आमरण उपोषण सुरू होणार आहे 10 तारखेला।